स्वस्तिय ज्योतिषमंच, मी सुहास शास्त्री तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा विषय मित्रांनो, खरं तर ग्रह आणि त्यांचा भाव हे मिळून पूर्ण फलादेश प्रणाली म्हणजे प्लॅनेट इन हाऊस मॅटर सिरीज हे आपण पाहणार आहोत. ग्रह आणि भाव अभ्यास का आवश्यक आहे हा पहिला मुद्दा मी समजावण्याचा प्रयत्न करतो. ज्योतिषात सर्वात मोठी चूक म्हणजे ग्रह चांगला किंवा वाईट आहे. खरं तर सत्य हे आहे की ग्रह कधीच चांगला किंवा वाईट नसतो. तो ज्या भावात असतो त्यानुसार फळ बदलते. मग सूत्र काय? तर ग्रह इज इक्वल टू शक्ती किंवा भाव इज इक्वल टू जीवनाचं क्षेत्र, आणि या दोघांचा आपल्यावर परिणाम होतो. ग्रहांचे 5 मूलभूत स्तर म्हणजे 5 लेयर्स ऑफ जजमेंट. पहिला, ग्रहाचा स्वभाव, त्याचा नॅचरल. 2, ग्रहाचा अर्थ, भावाचा अर्थ हाऊस. 3, ग्रहाची डिग्री. 4, ग्रहाची अवस्था, बाल, वृद्ध, अस्त. 5, त्या व्यक्तीची किंवा जातकाची चेतना. हे न पाहता दिलेला फलादेश अपूर्ण असतो. मग ग्रहांची डिग्री म्हणजे काय हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनात आला असेल. तर खरं तर ग्रहांची डिग्री म्हणजे त्याची कार्यशक्ती आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर 0 ते 5 डिग्री तो ग्रह बालग्रह असतो, म्हणजे अपरिपक्व असतो. 6 ते 15 डिग्रीचा ग्रह हा युवक ग्रह असतो. आता तुम्ही बऱ्याच मोबाईल किंवा लॅपटॉपच्या सॉफ्टवेअरमध्ये जेव्हा तुमची जन्मकुंडली बघता त्यावेळेला प्रत्येक भावामध्ये काही ग्रह असतात. तर त्या ग्रहाच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात बरेचसे डिग्री दिलेले असतात. जसं रवीच्या वरती र असं लिहून काहीतरी 10, 12, 15 असं लिहिलेलं असतं, त्या डिग्री आहे. बुध असेल तर बु, त्याच्यावरती डिग्री दिलेल्या असतात. मंगळ आला तर मंग, आणि अक्षराच्या वरती तिथे डिग्री एक 10, 12, 15 असं 30पर्यंत, म्हणजे 0 ते 30 डिग्री या दरम्यान काहीतरी लिहिलेलं दिसतं. मग जर 16 ते 25 डिग्रीच्या दरम्यान असेल तर तो ग्रह प्रौढ ग्रह असतो आणि तो सर्वोत्तम फल देतो. 6 ते 15 डिग्रीच्या दरम्यान असेल तर तो युवक ग्रह असतो जो सक्रिय असतो. 26 डिग्री ते 29 डिग्रीच्या दरम्यान तो ग्रह वृद्ध असतो आणि अनुभवजन्य फळ देतो. मग मित्रांनो, प्रौढ ग्रह कमी पण अचूक असं फळ देतो. ग्रह शरीरावरती खुणा कशा दाखवतो? तर प्रत्येक ग्रह शरीरावर एक चिन्ह देतो. जसं की सूर्य असेल तर डोळे, हृदय, उजवा भाग यावर. चंद्र जातकाचा चेहरा, डोळे आणि मनस्थिती यावरती आपला प्रभाव किंवा चिन्ह सोडतो. तर मंगळ हा जातकाच्या शरीरावरील जखमा तसेच रक्त यावरचा खुलासा करतो. बुध हा जातकाच्या त्वचा आणि मज्जासंस्था याच्यावर काही चिन्ह सोडून जातो. गुरु असेल तर शरीरामध्ये स्थूलता म्हणजे जाड असणं आणि मांसलता आपल्याला पाहायला मिळते. शुक्र असेल तर जातकामध्ये सौंदर्य आणि आकर्षक व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. शनी हा जातकाचे हाडे आणि काळे डाग यावरती प्रभाव टाकतो. राहू मात्र शरीरावरती विचित्र अशा खुणा देतो. तर केतू हा
काही जन्मखुणा देत असतो. जितका ग्रह बलवान तितका खुणा स्पष्ट पाहायला मिळतात शरीरावरती. मग चांगला किंवा वाईट फळ ठरवण्याचा नियम कोणता? तर ग्रह चांगला कधी? तर पहिलं म्हणजे तो ग्रह शुभ भावात असेल, ग्रह उच्च किंवा स्वग्रही असेल, आणि तिसरं म्हणजे त्या ग्रहावरती दुसऱ्या कोणाची शुभदृष्टी असेल तर. मग तुम्ही म्हणाल मित्रांनो की ग्रह वाईट कधी असतो? तर ज्या वेळेला ग्रह हा त्रिक भावात येतो, तो अस्त किंवा पीडित असतो. तो ग्रह इतर पापग्रहाच्या दृष्टीत येतो. पण वाईट ग्रहसुद्धा योग्य उपायाने गुरु बनतो. मग उपाय करताना ग्रह आणि भाव यांचा काय नियम असावा? उपाय ठरवताना सर्वप्रथम ग्रह शांत की जागृत करायचा हे ठरवावं. भाव सुधारायचा की मन सुधारायचं हे ठरवावं. उदाहरणार्थ मंगळ 6वा भाव असेल तर आपल्याला शिस्त वाढवावी लागते, आणि जर शनी 10व्या भावात असेल तर आपल्याला कर्तव्य स्वीकारावं लागतं. मग उपाय काय? तर वर्तनामध्ये बदल करणे. जो ग्रह आणि भाव समजतो खऱ्या अर्थाने तोच अचूक फलादेश करतो. मित्रांनो, खरं तर ज्योतिषशास्त्र म्हणजे बाह्य उपचार मुळात नाहीच आहे. माणसाच्या अंतरंगामध्ये त्याच्या पूर्वजन्मापासून आत्ता चालू असणाऱ्या जन्मातल्या क्षणापर्यंत त्याने जी काही कर्म केली त्या सगळ्या कर्माचा एकत्रित टप्प्याटप्प्याने आणि योग्य वेळेवरती मिळणारा भलाबुरा परिणाम म्हणजे कर्मफल, आणि ते समजून घेण्याची विद्या म्हणजे ज्योतिषशास्त्र. आपल्याला कळलं की आपला हा दोष आहे, म्हणजेच आपल्यामध्ये हे कर्म वाईट झालं आहे, तर ते सुधारणं, त्याच्यासाठी आवश्यक आपल्या वृत्तीमध्ये आणि स्वभावामध्ये बदल करणं, खरं तर हाच आंतरिक उपाय माणसाच्या जीवन विकासाला कारण ठरतो. बाह्य उपचार करण्याने जातकाच्या मनावरती त्याचा चांगला परिणाम होतो आणि तो व्हावा म्हणून बाह्य उपचाराची सुरुवात होते, पण बदल मात्र अंतरंगातूनच केला तरच तो फायनली टिकतो, कायमचा आणि सातत्याचा. तुर्तास इतकंच. स्वस्ति यश ज्योतिष मंच. मी सुहास शास्त्री तुम्हा सगळ्यांची इथेच रजा घेतो. भेटू पुढील भागामध्ये. तोपर्यंत